गोपीचंद पडळकरांकडून दसरा मेळाव्याचे आयोजन. प्रसिद्ध बिरोबा मंदिराच्या बनात दसरा मेळावा. धनगर आरक्षणाबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष. भगवान भक्तिगडावर दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात. दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे काय बोलणार याकडे लक्ष. सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा. ऊस गाळप हंगामासंदर्भात आढावा बैठक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक. यंदाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार. हर्षवर्धन पाटील यांची माहिती. मंत्रिमंडळ बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं जाहीर. पुढील 2 ते 3 दिवसात सर्व माहिती जाणून घेणार. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निर्णय घेतला जाईल. नुकसानीवर पॉलिसी तयार करून मदत करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. शेतकऱ्यांना सर्व साहित्याचं किट देणार. पुढील 2 महिने शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून मदत. आरोग्य किटसह गहू तांदळाचं वाटप करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. शेतकऱ्यांना मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही. संकटात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. खासदार सुप्रिया सुळेंनी शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन सरकारला केलं. सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला कृषी विभाग धावून आले. राज्यातील सगळे अधिकारी कर्मचारी यांचा 1 दिवसाचा पगार शेतकऱ्यांना मदतीसाठी देणार आहे अशी माहिती कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे. ठाकरेंचा दसरा मेळावा. सत्ताधाऱ्यांची टीका. दसरा मेळाव्याला राहुल गांधी ओवेसींना बोलवावं. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर निशाणा. यंदा गोकुळचा उच्चांकी अंतिम दूध दर फरक. 1 ऑक्टोबरला 136 कोटी 3 लाख रुपयांची उच्चांकी रक्कम दूध संस्थांच्या बँक खात्यावर जमा होणार. सुमारे 5 लाख दूध उत्पादकांना दिवाळी भेट. मंत्री भरत गोगावलेंच्या मतदारसंघात खासदार सुनील तटकरे यांची बैठक. नागरिकांनी कामातील गैरव्यवहाराचा वाचला पाढा. सुनील तटकरेंनी दिले चौकशीचे आदेश. अनेक योजनांचा बोजवारा उडाल्याचं बैठकीत चित्र. शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची पत्रकार परिषदेत माहिती. पावसाचं सावट असल्यानं नेस्को सेंटरमध्ये मेळावा होणार. आझाद मैदानाऐवजी नेस्को सेंटरमध्ये होणार मेळावा. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठं नुकसान. संपूर्ण महाराष्ट्रातून मराठवाड्याला मदतीचा हात. खासदार धनंजय महाडिकांकडून मराठवाड्याला मदत. पूरग्रस्तांना संसार उपयोगी वस्तू पाठवल्या. तुषार भारतीय यांची भाजपात घर वापसी. बडनेरा विधानसभा मतदारसंघात भारतीय यांनी केली होती बंडखोरी. भाजप विरोधात बंडखोरी केल्यानं पक्षाकडून निलंबन. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश. उद्धव ठाकरेंची 3 तासात अतिवृष्टीचा दौरा त्यांच्या वतीनं करण्यात आला. अनेक राजकीय नेत्यांकडून जनतेला भडकवण्याचं काम. मंत्री जयकुमार गोरे यांची विरोधकांवर टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याबाबत दादरमध्ये बॅनरबाजी. 2ही ठाकरे बंधू एकाच बॅनर. मुंबई आपली आहे बॅनरवर उल्लेख. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीझर जाहीर. लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडला वाघ असा उल्लेख करून टीझरची सुरुवात. अहिल्यानगर शहरात सामाजिक शांतता बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नगर पोलिसांना आदेश. दसऱ्याला ठाकरे बंधूंचं वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं. संजय राऊतांचं सूचक विधान. दसऱ्याच्या मुहूर्तावर युतीची घोषणा होणार का याकडे लक्ष. एकनाथ शिंदेंनी सुरत गुजरातमध्ये मेळावा घ्यावा. मेळावा ठाकरेंचाच, बाकी सगळे बोगस. दसरा मेळाव्याची परंपरा कधीही खंडित होणार नाही. संजय राऊतांचा शिवसेनेला टोला. नवी मुंबईत आमच्याशिवाय सत्ता नाही. नेता सोडून गेला तरी जनता आमच्यासोबत. शशिकांत शिंदेंचा टोमणा. असदुद्दीन ओवेसींची अहिल्यानगरमध्ये सभा रद्द. अहिल्यानगरमध्ये होणार होती सभा. हिंगोलीत ठाकरे आणि शिंदे सेनेचे आमदार खासदारांचा जनता दरबार एकत्र. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत.
नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन, शेकडो नागरिक सहभागी. पैठणमध्ये खासदार संदीपान भुमरेंनी केली नुकसानीची पाहणी करत व्यापाऱ्यांशी साधला संवाद. संबंधित अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे दिले निर्देश. रायगडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का. युवसेना सचिव रुपेश पाटील आणि समाजसेवक तेजस डाकी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न. जालन्याचे कृषी अधीक्षक निष्क्रिय. कृषी अधीक्षकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप. इथेनॉलचा शेतकऱ्यांना फायदा मिळाला. प्रदूषण कमी झालं. इंधन तेलाच्या आयातीवर 22 लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते. यामुळे ज्या लोकांचा धंदा मारला गेला ते माझ्यावर नाराज झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. तामिळनाडू कुरूर येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिष्टमंडळात शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची वर्णी. मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघात सुनील तटकरे यांची आढावा बैठक. नागरिकांकडून जलजीवन योजनेची पुरता बोजवारा उडाल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी. बांधकाम विभाग आणि नगरपंचायत प्रशासनानं भ्रष्टाचार केल्याचं नागरिकांकडून गंभीर आरोप. पंढरपूरमध्ये रेशन धान्याचा काळा बाजार. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समोर आणला प्रकार. पकडलेला रेशनचा माल बेकायदेशीरच. नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांची माहिती. 1.25 ते 1.5 कोटी एकर शेतकऱ्यांचं नुकसान. शेती नुकसानीच्या पंचनाम्यांचं काम युद्धपातळीवर सुरू. कृषी मंत्री दादा भरणे यांची माहिती. शेतकरी संकटात असताना बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा. धाराशिवच्या संजितपूर गावातील शेतकऱ्यांना बँकेच्या नोटिसा. धाराशिवमधील काही शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा. संकट काळात कोणतीही कर्ज वसुली नको. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा बँकांना आवाहन. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा. हेक्टरी 50,000 रुपये मदत करा. प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं 50 लाख रुपयांची पूरग्रस्तांना मदत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पाठवला. धाराशिवमध्ये शेतकरी संकटात असताना बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा. संजितपूर गावातील शेतकऱ्यांना बँकाच्या नोटिसा. केंद्र आणि राज्याच्या नियमांप्रमाणे पंचनामे होतील. जितकी मदत पाहिजे तेवढी मदत करण्याचे प्रयत्न केले जातील. आरोग्य विभागाकडून साथीचे रोग येऊ नये यासाठी उपाययोजना. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. खासदार बजरंग सोनवणेंनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी. बैलगाडीत बसून केली पूरग्रस्त भागाची पाहणी. कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका. सोनवणे यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पूरग्रस्तांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मदतीचा ओघ. राजेंद्र पाटील यड्रावकर फाउंडेशनच्या वतीनं पूरग्रस्त जनावरांसाठी 3 ट्रक कडबा कुट्टी पाठवण्यात आल्या. घाट माथ्यावरच्या अतिवृष्टीचा फटका कोकणाला. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांच्या आवाकावर मोठा परिणाम. पुराचा फटका. भाज्यांचा तुटवडा. सर्वच भाज्यांचे दर 20 ते 25 रुपयांनी महागले. नंदुरबारमध्ये मका, कापूस, भात पिकांचं नुकसान. शेतकरी हवालदिल. सरकारनं लवकरात लवकर मदत करावी. शेतकऱ्यांची मागणी. शिक्षक भवन बांधण्याचा निर्णय रद्द करून 1 कोटी 6 लाखांचा निधी पूरग्रस्तांना देणार. धाराशिव जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षक संघटनेचा निर्णय. वाशिममध्ये नवीन सोयाबीन बाजारात नेण्यापूर्वी सोयाबीनच्या दरात तेजी. सोयाबीनचे दर 4,000 ते 4,590 रुपयांपर्यंत पोहोचले. मागील आठवड्याच्या तुलनेत दरात सरासरी 200 ते 300 रुपयांनी वाढ. रवी राणांनी 4थ्या दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी. शेतकऱ्यांना सरकारची साथ हवी. अमरावतीत ओला दुष्काळ जाहीर करण्याशिवाय पर्याय नाही. रवी राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. बीडमध्ये माजी खासदार प्रीतम मुंडेंनी साधला स्थलांतरित पूरग्रस्त महिलांशी संवाद. घाबरू नका, मी तुमच्यासोबत. संकट येत असता जात असता धीर सोडू नका, अशा सूचना. वाशिम जिल्ह्यासह परिसरात 3 महिन्यांपासून अतिवृष्टीचा फटका. भाजीपाल्याच्या उत्पादनात प्रचंड घट. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी. 48 तासात 3 मुलांचा मृत्यू. 1 बेपत्ता. प्रशासनानं शोध मोहीम सुरू केली. हिंगोलीत पुरामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. आधीच सोयाबीनला नैसर्गिक आपत्तीचा तडाखा, त्यात कपाशीच्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका. वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्याची संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सोलापूरमध्ये राज्यातील आमदारांचा 1 वर्षाचा पगार कपात करून पूरग्रस्त भागांना देण्यात यावा. किरण साठेंची राज्य सरकारकडे मागणी. पावसामुळे संपूर्ण खरीप हंगामातील पिकांचं नुकसान. तब्बल 52 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. एकट्या सप्टेंबर महिन्यात 26 लाख हेक्टरचं नुकसान. बीडच्या गेवराई तालुक्याला पावसाचा फटका. नागझरी गावात शिरलं गोदावरी नदीचं पाणी. नदीचं पाणी गावात शिरल्यानं नागरिकांचे हाल. पिण्याच्या पाण्याचे सर्व साठे खराब. बुलढाण्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी द्यावा. मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाब खरात यांचं आवाहन. शेतामध्ये पाणी साचलं. मोसंबीसह कपाशीचं नुकसान. पैठणमध्ये पिकाचं नुकसान. शेतकरी संकटात. नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्गातील निवजे गावाला चक्रीवादळाचा तडाखा. घरांचं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी टळली. जालन्यातील गोदाकाठच्या गावात पूरस्थिती. शेतात पाणीच पाणी. 8,000 नागरिकांचं दुसऱ्या गावात स्थलांतर. गोदाकाठच्या रामसगाव परिसरातील पूरस्थितीचे ड्रोन दृश्य कैद. कोकणात पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा इशारा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचा तीव्रता वाढणार आहे. कोकणासाठी पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट. तेलंगणातील विसर्गामुळे सिरोंचा तालुक्यात पूर. सागर धरणातून 13 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीकाठच्या शेतांमध्ये शिरलं पुराचं पाणी. नाशिकच्या गोदावरीला आलेला पूर ओसरलाय. पाऊस थांबल्यानं मराठवाड्याला देखील दिलासा. बीड जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. 32 गावांमधील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं. सोलापुरात पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. विविध सामाजिक संस्थांकडून वस्तूंचं वाटप. अन्नदान आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं पूर परिस्थिती निर्माण. महापुरामुळे नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका. अनेक कुटुंब बेघर. पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी. घाट माथ्यावर देखील पाऊस थांबला. धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची विश्रांती. पुणे मुंबईसह मराठवाडा आणि राज्यातील सर्व जिल्ह्यातील पावसाचा जोर आजपासून कमी होणार. राज्यातील जिल्ह्यांना आज कुठल्याही प्रकारचा अलर्ट नाही. काही ठिकाणीच तुरळक पावसाच्या सरी अपेक्षित. नागपूरमध्ये दसऱ्यालाही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज. नागपूरसह विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट. महाराष्ट्रात 41,000 पूरग्रस्तांचं स्थलांतर. जायकवाडी, उजनी, गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरसदृश्य स्थितीमुळे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का. रात्रीच्या वेळेस भूकंप झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कोयना धरण सुरक्षित असून धरणाला कोणताही धोका नाही. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना. सरसकट द्राक्ष बाग. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. सांगलीतील द्राक्ष बागायतदार संघाची मागणी. हंगामाच्या सुरुवातीपासूनच द्राक्ष बागांना अतिवृष्टीचा फटका. बीडमध्ये गेवराईच्या शहाजनपूर, चकला गावांमध्ये शेतातील विद्युत डीपी उद्ध्वस्त. सरकारनं पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. उल्हासनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीत दुकानदाराचं लाखो रुपयांचं नुकसान. ऐन दसऱ्याच्या तोंडावर सोन्याचे दर गगनाला भिडले. सोन्याच्या दरानं 1,20,000चा टप्पा ओलांडलाय. दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता. लातूरात पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी डॉक्टर हरिवंशराय बच्चन विद्यालयाचं चित्र प्रदर्शन. प्रदर्शनातून जमा होणारी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीतून थेट पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर वृद्धाचा आत्मदहनाचा प्रयत्न. नवी मुंबई महापालिका आणि पोलिसांविरोधात निदर्शनं. पालिका आणि पोलीस मदत न करत असल्याचा आरोप. मंत्रालय परिसरातील पोलिसांनी वृद्धाला ताब्यात घेतला.
वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात काही बिघाडामुळे दुचाकीनं पेट घेतला. आगीत दुचाकी जळून खा. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. भारताच्या सोन्याच्या साठ्यात वाढ. देशातील सोन्याचे मूल्य 30 लाख कोटींवर पोहोचले. मराठीला अभिजात दर्जा मिळाला पण लाभ शून्य. 1 पैसा मिळाला नसतानाही राज्य सरकार साजरा करणार सप्ताह. बुलेट ट्रेनची 8 स्थानकं जवळपास पूर्ण. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली पाहणी. तिजोरीतील खडखडाटामुळे युती सरकारचा डीपीडीसीचा डल्ला तर राज्यातील विकास कामांना मोठा फटका बसणार. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वे मार्फत 20 विशेष गाड्या चालवण्यात येणार. मराठवाड्यातील पावसामुळे एसटीच्या प्रवासी आणि उत्पन्नात लक्षणीय घट. स्वयंचलित दरवाजा असलेला महिला लोकल डबा तयार. महाव्यवस्थापकांकडून पाहणी. वांद्रे वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पात काही मच्छीमार बाधित होत आहेत. बाधित मच्छीमारांना मोबदल्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ 31 ऑक्टोबरपर्यंत संधी. एसटी महामंडळाकडून भाडेवाढीचा निर्णय. दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू असणार. शिवनेरी आणि शिवाई बसेस वगळता भाडेवाढ असणार. बुलढाण्यातील भोसा ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार. चौकशीसाठी गावकरी चढले टॉवरवर. खाली उतरण्याचे प्रशासनाकडून आवाहन. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा 8 ऑक्टोबर रोजी होणार उद्घाटन. तर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानींनी घेतला आढावा. 1 ऑक्टोबरपासून सीएसएमटीवरील 18 नंबरचा प्लॅटफॉर्म बंद. काही एक्सप्रेस गाड्या दादरपर्यंत धावणार. पुढील 3 महिन्यांपर्यंत प्लॅटफॉर्म बंद. विकास कामांसाठी प्लॅटफॉर्म बंदचा निर्णय. अतिवृष्टीमधील जिल्ह्यांना मिळणार मदत. नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना मदत करण्यासाठी निर्णय. शासनानं जारी केला मदतीचा निर्णय. नांदेडमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा बस समोर बसून ठिय्या आंदोलन. बसची मागणी करूनही बस उपलब्ध होत नसल्यानं विद्यार्थी आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्याच्या बदलीसाठी ग्रामस्थांचा मोर्चा. मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांकडून निषेध व्यक्त. आठवड्यातून केवळ 1 ते 2 दिवसच कार्यालयात उपस्थित. ग्रामस्थांचा आरोप. नाशिकच्या दुतोंड्या मारुतीला गोदावरीच्या पुराचा फटका. मारुतीच्या मूर्तीवरील लेपन निघाले. कोल्हापूरमध्ये ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या जयघोषात दख्खनच्या राजाचा जागर सोहळा पार. जागर सोहळ्याला 1.5 लाख भाविकांची उपस्थिती. परभणीत स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत रक्तदान शिबिराचं आयोजन. शिबिराचं उद्घाटन महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. परभणीत मनसेचं ठिय्या आंदोलन. जन्म मृत्यू प्रमाणपत्र कार्यालयातील सततच्या गैरव्यवस्थेविरोधात आंदोलन. परभणीत आरक्षण बचावासाठी मोर्चा. अनुसूचित जमातींसाठीचे आरक्षण टिकावं यासाठी आदिवासी समाजाच्या वतीनं मोर्चा. मोर्चात आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी. अमरावतीत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना फटका. ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केल्यामुळे महिलांचे हाल. निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजनेवर महिलांचा रोष. वेबसाईट तात्काळ सुरळीत करावी अशी महिलांची मागणी. हिंगोलीतही कर्ज वसुलीसाठी बँकांचा तगादा. बँकांकडून शेतकऱ्यांचा छळ. शेतकऱ्यांचं खातं बँकांनी होल्ड केलंय. पीक कर्जासाठी देखील बँकांची टाळाटाळ. 2 ऑक्टोबरला दसरा मेळावा. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत बदल. मुंबईच्या अनेक मार्गात बदल होणार. मोठ्या संख्येनं नागरिक येण्याची शक्यता. पोलिसांनी खबरदारी म्हणून वाहतुकीत बदल केलेत. अंबरनाथमध्ये जय भवानी पारंपरिक सेवा संस्थेच्या माध्यमातून गरबा महोत्सवाचं आयोजन. अंबरनाथ शहरात नशामुक्तीचा संकल्प. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी घेतली नशामुक्तीसाठी शपथ. नागरिक, महिला आणि तरुणही मोठ्या संख्येनं सहभागी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिक सिटीमध्ये आणखी 50,000 कोटींची गुंतवणूक होणार. उदय सामंत यांनी केली वर्धापन दिन समारंभात घोषणा. मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी तासगावमध्ये बेमुदत उपोषण सुरू. मातंग समाजाचे नेते प्रशांत सदामते यांचं तासगाव तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण.
मिरजेत जागतिक हृदय दिनानिमित्त आर्यन हार्ट केअरच्या वतीनं सायकल रॅलीचं आयोजन. अनेक सायकल प्रेमी उपक्रमात सहभागी. 25 किलोमीटर सायकल चालवत हृदय निरोगी ठेवा असा संदेश. सांगलीत नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन. यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं रील्स स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेला पालकमंत्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती. चंद्रपूर जिल्ह्यात जगात दुसऱ्या क्रमांकाची ठेणगी मुलगी. 2 फूट 3 इंच एवढी तिची उंची. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रमी नोंद. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण सोडत 6 ऑक्टोबरला निश्चित. जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे आरक्षण सोडत काढली जाणार. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला पत्र काढून माहिती दिली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.